नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातर्फे जे पुरवठा निरीक्षक, सप्लाय इन्स्पेक्टर, त्याचबरोबर उच्च स्तर लिपिक या पदासाठीच्या परीक्षा ज्या घेण्यात आलेल्या होत्या, जवळजवळ 345 जागांसाठीची ही भरतीची परीक्षा घेण्यात आलेली होती. यानुसार पाहू शकता IBPS मार्फत या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. 26 ते 29 फेब्रुवारी 2024 रोजी 10 सत्रांमध्ये या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. आता या परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल अजून जारी झालेला नाही आहे आणि या निकालाबद्दल प्रतीक्षा उमेदवारांमध्ये प्रतीक्षाधीन आहे. उमेदवार याची प्रतीक्षा करतायत. तर याबद्दलची महत्त्वाची माहिती अशी की जो निकालामध्ये जो मेरिट लिस्ट आहे, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर जो कट ऑफ आहे तो कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ही कट ऑफ जो आहे किती वरती जाईल, किती अप जाईल, किती डाऊन जाईल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही याबद्दलची विस्तारित माहितीसुद्धा पाहूयात. तर यानुसार पाहू शकता याची भरती आहे विविध पदांसाठी, म्हणजेच जवळजवळ याच्यानुसार पाहू शकता 345 जागांसाठीची भरतीची जाहिरात होती. यानुसार पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे याच्यासाठी कोकण विभागासाठी 47 जागा आहेत. त्याच्यामध्ये पुणे विभागासाठी 82, नाशिकसाठी याच्यामध्ये 39 आहेत, छत्रपती संभाजीनगर 88, अमरावतीसाठी 35, त्याच्यानंतर नागपूरसाठी 23 आणि उच्च स्तर लिपिक गटकसाठी 21 जागा होत्या. तर कट ऑफ कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती चेक करण्यासाठी पाहू शकता. तर याच्यामध्ये जो अन्न आणि पुरवठा महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षकांच्या कट ऑफवर कशा पद्धतीने इफेक्ट होतो, कशा पद्धतीने कट ऑफ जो आहे तो तयार केला जातो किंवा कशा पद्धतीने जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याबद्दलची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक कट ऑफवर परिणाम करणारे काही घटक आहेत ज्यांची तपशीलवार माहिती आपण चेक करूयात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो इफेक्ट पडतो याच्यामध्ये एकूण अर्जदारांची संख्या, म्हणजे एकूण किती अर्ज आले होते. महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या एकूण अर्जदारांची संख्या जर कमी असल्यास कट ऑफसुद्धा ऑटोमॅटिकली कमी होईल. म्हणजे एकूण अर्ज किती आले होते त्यामध्ये एकूण परीक्षा किती उमेदवारांनी दिली होती त्यावर जो कट ऑफ आहे कमी जास्त होऊ शकतो. त्याचबरोबर रिक्त पदांची एकूण संख्या, म्हणजे एकूण जागा किती आहेत आणि त्यानुसार एकूण अर्ज किती आले आहेत, यानुसार जी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये जो कट ऑफ आहे तो कमी जास्त होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक कट ऑफ गुण देखील एकूण रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असेल, जे अप्रत्यक्षपणे कट ऑफ गुणांच्या प्रमाणात आहे. त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी. आता पेपरची काठिण्य पातळी जर जास्त हार्ड असेल तर कट ऑफ कमी लागू शकतो, मार्क्स कमी पडतील. आणि जर कट ऑफची पेपरची काठिण्य पातळी जर जास्त असेल, कमी असेल तर पेपर जो मार्क्स आहेत, कट ऑफचे मार्क्स आहेत ते जास्त वाढू शकतात. त्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षकाच्या पेपरची काठिण्य पातळी कठीण असेल तर कट ऑफ गुण कमी आणि उलट असतील. त्यानुसार पाहू शकता महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक कट ऑफ गुण 2023साठी अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र लवकरच लेखी परीक्षा आयोजित केल्यानंतर श्रेणीनिहाय विभागानिहाय महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक कट ऑफ गुण जारी करेल आणि गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवारांना 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 45%पेक्षा कमी गुण असतील तर पुढची जी प्रोसेस आहे यामधून डायरेक्टली उमेदवार जो आहे तो बाद होईल. पण 45%पेक्षा जास्त गुण असलेले उमेदवार पुढच्या प्रोसेससाठी, म्हणजे त्याचबरोबर कट ऑफसाठी आणि त्याचबरोबर पुढची जी गुणवत्ता यादी आहे त्याबद्दल म्हणजे चान्सेस असतील यांना यांच्यामध्ये, तर 45%पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. फूड सप्लाय इन्स्पेक्टर कट ऑफ 2023 संबंधित अधिक तपशिलासाठी आपण पुढे माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता पुरवठा निरीक्षक गटकसाठी विभागानिहायची पदे आहेत. या विभागानिहाय पदानुसार जी मेरिट लिस्ट आहे, म्हणजेच गुणवत्ता यादी आहे, नॉर्मलायझेशन नंतर किंवा नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण जरी नॉर्मलायझेशन झालं तरी त्याच्यामध्ये इतका जास्त फरक नसणार आहे, कारण जवळजवळ फक्त 9 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली होती पुरवठा निरीक्षक आणि एका सत्रामध्ये उच्च स्तर लिपिकची. त्यामुळे इतका जास्त फरक या नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये नसणार आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता कोकण विभागासाठी 47 जागा आहेत. त्याच्यामध्ये पुणे विभागासाठी 82, नाशिक विभाग 49, छत्रपती संभाजीनगर 88 आहे, अमरावतीसाठी 35 आणि नागपूरसाठी 23. तर सगळ्यात जास्त कमी कट ऑफ जो आहे नागपूरसाठी लागण्याची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरसाठी सगळ्यात हाय लेवलचा जो कट ऑफ आहे तो लागण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये जी पुढची सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने आहे आपण याच्यामध्ये पाहूयात. तर इथे पाहू शकता एकदा एक्झाम झाल्यानंतर जी पुढची जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यानुसार
इथं चेक केलं जाऊ शकतं. सिलेक्शन करण्यासाठी पहिल्यांदा गुणवत्ता यादी जी आहे याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची जी मार्कशीट आहे म्हणजेच आन्सर की आहे ते जाहीर केली जाईल. आन्सर कीमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे कमी जास्त मार्क्स असतील किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला चुकीचं वाटत असेल उत्तर, तर त्याबद्दल तुम्ही हरकत घेण्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येईल. याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये जी फायनल जी आन्सर की आहे ते जारी करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. आता पुरवठा निरीक्षक पदाच्या अंतिम शिफारसीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ताप्राप्त उमेदवारांची अंतिम निवड यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे पहिल्यांदा जी नॉर्मल जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे ती जारी झाल्यानंतर अंतिम निवड यादी त्याचबरोबर प्रतीक्षा यादी ती जारी केली जाईल. याच्यामध्ये प्राधान्यक्रम असणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारासुद्धा प्राधान्य देण्यात येईल याच्यामध्ये. तर अशा मुद्द्याने असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांची सर्व 6 विभागांसाठी पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या विभागासाठी पसंतीक्रम देत आहे त्या विभागानुसार तुमचं जे सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे ज्या विभागासाठी सर्वात जास्त पसंतीक्रम आलेला असेल त्या विभागासाठी जी कट ऑफ आहे ती जास्तसुद्धा लागू शकते. तर उमेदवारांची निवड ही उमेदवाराने प्राधान्यक्रम दिलेल्या विभागानुसार व त्याला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसारच तयार करण्यात येणार आहे. म्हणजे समजा एखाद्या विभागाला सगळ्यात कमी पसंतीक्रम असेल तर त्याची गुणवत्ता जी कट ऑफ आहे ती कमी लागून तिथे तुमचा जो नंबर लागण्याचे चान्सेस आहेत ते जास्त असू शकतात. तर याच्यामध्ये गुणवत्ता यादीनुसार प्राधान्यक्रम यांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची विभागीय यादी सर्व विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक संवर्गांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्याच्या विभागाचे प्राधान्य क्रमानुसार त्या विभागातील समांतर आणि सामाजिक आरक्षणान्याय व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याची पद्धती व अधिकार शासनाकडे असणार आहेत. त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक गट संवर्गातील पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2, धान्य खरेदी निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा यापैकी कोणत्याही पदावर नेमून दिलेल्या अंतर्गत कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल. तर यानुसार असणार आहे जे सिलेक्शन प्रोसेससाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला प्राधान्यक्रम जो सिलेक्ट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर प्राधान्यक्रमानुसार जी कट ऑफ आहे त्याचबरोबर मेरिट लिस्ट आहे, गुणवत्ता यादी आहे, त्याचबरोबर सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट आहे ती जारी केली जाणार आहे. विभागानिहायसुद्धा असणार आहे आणि त्याचमध्ये पुन्हा आरक्षणाची जे आहे समांतर आरक्षण त्यासाठी सुद्धा वेगवेगळी कट ऑफ असू शकते. तर याच्यामध्ये पाहू शकता आपण याच्यासाठी डिटेलमध्ये माहितीसाठी आपण 2018चा जो कट ऑफ आहे याबद्दलची माहिती पाहूयात. तर 2018ची जी परीक्षा आहे महाआयटीद्वारे घेण्यात आलेली होती त्यामुळे जो कट ऑफ आहे तो वेगळ्या पद्धतीने लागलेला आहे. पण त्यासाठी तुम्ही प्रतीक्षा निवड यादीमध्ये जे मार्क्स आहेत या मार्क्सनुसार तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने कट ऑफ असू शकते. तर इथे पाहू शकता मार्क्स ऑफ 10 आहेत याच्यामध्ये. तर डिव्हिजननुसार 192 सगळ्यात जास्त मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये समजून येत आहे की जी निवड यादी आहे खुल्या प्रवर्गासाठी त्याच्यामध्ये कट ऑफ किती लागले 190 192पर्यंत. त्याच्यानंतर OBCसाठी सुद्धा 190 आहे. त्याच्यानंतर खुला खेळाडू गटसाठीची ते पाहू शकता 180 आहे, 178 आहे. त्याचबरोबर खुला प्रकल्पग्रस्तांसाठी 184 आहे, 182. खुला अंशकालीनसाठी 186. त्याचबरोबर जनरलसाठी 150पर्यंत, 142, 140 ते 150पर्यंत लागलेली आहे. माजी सैनिकांसाठी पाहू शकता 176, 172पर्यंत आहे. तर अशा पद्धतीने जी डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता 2018चे जे डिटेल आहेत त्यानुसार कशा पद्धतीने जी कट ऑफ आहे ती जारी केलेली होती. त्यावरून अंदाज येऊ शकतो की ह्यावेळीची जी कट ऑफ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीची असू शकते. त्याच्याबद्दलचे इफेक्ट पण करणारे जे घटक आहेत ते सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर यानुसार पाहू शकता शेवटची जी ह्या वर्षीची कट ऑफ आहे ती किती असू शकते याबद्दलची माहिती. त्यानुसार पाहू शकता महापौर भरती, महापौर फूड इन्स्पेक्टर एक्सेप्टेड जी कट ऑफ आहे ह्या ज्या 2023साठीची जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये EWSसाठी 180 ते 190पर्यंत लागण्याची शक्यता आहे. जनरलसाठी 180 ते 195पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर NTसाठी 185 ते 190पर्यंत, OBCसाठी 180 ते 192पर्यंत राहील. त्याचबरोबर SCसाठी 178 ते 188 राहील. त्याचबरोबर STसाठी 164 ते 185पर्यंत राहील. अशा पद्धतीने याची कट ऑफ असणार आहे. यावर्षीची कॅटेगरीजनुसार कट ऑफ लागेल. त्याचबरोबर विभागानुसार जे चान्सेस जे आहेत ते कमी जास्त होऊ शकतात कारण प्राधान्यक्रमचे जे ऑप्शन आहे
तो या भरतीसाठी असणार आहे. ती महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी कट ऑफ जे आहे ती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आणि डिटेलमध्ये जेव्हा तुमची आन्सर की जाहीर होईल त्यानंतरच समजेल की एक्झॅक्टली जी नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे की नाही याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती त्यानंतर देण्यात येईल. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक, सप्लाय इन्स्पेक्टर आणि लिपिक पदासाठी कट ऑफची जी पद्धत प्रोसेस असणार आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.